त्यानंतर आमच्या मोठे सुंदर प्रिया अभिषेक बोलते या एकदा समजून दिले होते. समाज कल्याण मंत्रालयामध्ये अधिकारी आहेत. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई माता भीमाई यांना अभिवादन करते. आजींबद्दल जर बोलायचं झालं तर 2 शब्दात काय बोलणार हा प्रश्न पडतो. खरं तर आजींविषयी जर आज बोलायला सुरुवात केली तर आजचा पूर्ण दिवस जाईल, परंतु मी 2 मिनिटात माझं मनोगत व्यक्त करते. जेव्हा मी लग्न करून आली होती या घरामध्ये तेव्हा मला असं वाटलंच नाही की मी कोणत्या दुसऱ्या घरात गेली आहे. कारण मला सगळ्या फॅमिली मेंबर्सनी, आजी असतील, मम्मी पप्पा असतील, यांनी मला इतका लाड केला की मला माझ्या आईवडिलांची उणीव कधी भासलीच नाही. आजींचं असं होतं की त्यांचा नातेवाईकांवर एवढा जीव होता की काय सांगू. त्या कधी आम्हालाही बडबडायच्या आणि नंतर त्यांचा आमच्यावर एवढा जीव पडला की आमच्यावर त्या कोणालाही बोलायच्या. म्हणजे जसं भावनाने सांगितलं की एवढ्या 80 वयामध्ये पण कोणी जर रामोडे फॅमिलीवर काही बोललं तर ते समोरच्याला मारतील एवढी ताकद होती त्यांच्यामध्ये. आणि ते खरं आहे. त्यांचा मुलगा म्हणजे पप्पा असतील, मम्मी असतील, दोघं नातवंड असतील, आम्ही दोघी नातसुना असू, यांच्यासाठी त्यांचं प्रेम एवढं मोठं होतं की ते आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि आता जेवढे व्यासपीठावर आहे सर्वांनी आजीचं एकट्याला सांगितली की जे कोणी आमच्या घरात येतं ते कधी बिना जेवता गेलेलं नाहीये. आणि ही गोष्ट खरी आहे. आजीनी मला भावना तर थोडं नंतर आली, परंतु मम्मी आणि मला सुद्धा म्हणायचे की तुम्ही दोघी बाहेर जा, तुमचं काही काम नाही किचनमध्ये. आणि अख्खं किचन आजी सांभाळत होती. आणि आजी सुगरण ऍक्च्युली म्हणणं ते चुकीचं आहे, पण आजीच्या हाताला एवढी चव होती की अजून पण आम्ही ती चव मिस करतो. जेव्हा मला ही बातमी कळाली तेव्हा मला तर यकीनच झालं नाही की असं काही होऊ शकतं. कारण कधी आम्ही विचारच केला नाही की आजी आम्हाला सोडून जाईल. पण जसं गौतम बुद्धांनी सांगितलं आहे की माणसाचा जन्म झाला आहे तर अंत पण निश्चित आहे. परंतु मला असं वाटतं की माझ्या मुलीच्या रूपामध्ये आजी आमच्या घरातच आहे. आणि मी सर्व आलेल्या लोकांचे ऋणी आहे. तुम्ही गांगुर्डे परिवारावरती नेहमीच प्रेम करतात, नेहमीच आमच्या बरोबर आहात. मी सगळ्यांची ऋणी आहे. आणि आजीला पण भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि 2 शब्द संपवले. जय भीम, जय बुद्ध.